अध्याय 173 शुद्धेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेत्तु राजेंद्र तीर्थम परमशोभनम नर्मदा दक्षिणे कूले सर्व पाप प्रणाशनम। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, यानंतर श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर सर्व पाप विनाशक परमश्रेष्ठ तीर्थास जावे, जे सिद्धेश्वर नावाने प्रसिद्ध महापातक नाशक आहे। या तीर्थात देवादिदेव श्री शंकरास परमशुद्धी प्राप्त झाली। युधिष्ठिर, पूर्वी त्रिशूळधारी देव श्री शंकर हत्यायुक्त झाल्यावर या तीर्थातच शुद्ध झालेत। पूर्वी सर्व लोकचे पितामह श्री ब्रह्मदेव पंचशीर होते। त्यांनी काही कारणाने असत्य भाषण केले। ते ऐकून भगवान श्री शंकर अचानक त्या श्री ब्रह्मदेवावर क्रोधित झाले। त्यांनी स्वतःच्या नखांनी श्री ब्रह्मदेवाचे एक मस्तक कापले। ते मस्तक श्री शंकराच्या हातातच राहिले, ते कधी पडत नव्हते। तेव्हा श्री शंकर या संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करत वाराणसीला पोहोचले। तिथे ते शिर पडल्यामुळे श्री शंकराला ब्रह्महत्येने सोडले नाही। त्यानंतर श्री शंकर पूर्व दक्षिण पश्चिमनी उत्तर समुद्राची यात्रा करत करत सर्व तीर्थ पर्यटन करू लागले, तरी सुद्धा ब्रह्महत्येने त्याला सोडले नाही। अशा प्रकारे भगवान श्री शंकर क्रमशः श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर स्थित या उत्तम तीर्थावर पोहोचले। जितेंद्रिय श्री शंकर कुलकोटी तीर्थावर पोहोचल्यावर सर्व पापाचे प्रायश्चित्त करून निष्पाप झाले। त्यानंतर भगवान श्री शंकर निष्पाप होऊन देवांना ते स्थान देऊन पुनः तेथून अंतर्धान पावले। त्यावेळेपासून ते तीर्थ शुद्ध रुद्र नावाने संबोधिले जाते। हे तीर्थ त्रैलोक्यात प्रसिद्ध ब्रह्महत्या विनाशक आहे। युधिष्ठिर, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला तिथे स्नान करून पितृदेवांचे विधीपूर्वक तर्पण करावे। शुद्ध अंतःकरणाने तिथे पितृगणांचे पिंडदान करावे। राजा, त्यामुळे ते पितर 12 वर्ष अतिशय तृप्त राहतात। परमेश्वराचे गंध धूप दीप आदी पदार्थांनी पूजन करणारा शिवलोकात पूजित होतो। राजा, हे शुद्ध रुद्राचे अनुपम महात्म्य जसे मी श्री शंकराजवळ श्रवण केले ते तुम्हाला सांगितले। या कथेचे श्रवण करणारा सर्व पापातून मुक्त होऊन रुद्रलोकात जातो। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शुद्धेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 173वा अध्याय पूर्ण झाला। तर असे हे शुद्धेश्वर तीर्थ आहे की जिथं श्री शंकराने ब्रह्मदेवाच्या 5 मस्तकापैकी एका मस्तकाचा त्यांनी छेद केला होता आणि त्यामुळे ते जे त्या पातकातून मुक्त होण्यासाठी भगवान श्री शंकर प्रयत्न करत होते। आणि ह्या तीर्थाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आपलं प्रायश्चित्त मैयाच्या ठिकाणी व्यक्त करून ते निष्पाप झाले। असे हे तीर्थ आहे। अध्याय 174 गोपेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच गोपेश्वरम ततो गच्छेदुत्तरे नर्मदा तटे यत्र स्नानेन चैकेन मुच्यन्ते पातकैर्नराः। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर गोपेश्वरास जावे, जिथे एका स्नानानेच मनुष्य पापातून मुक्त होतो। त्या तीर्थात जो स्नान करून देहत्याग करतो तो मोरांनी जुंपलेल्या विमानाने विश्व मंदिरास जातो। राजा, शिवलोकात बराच काळ क्रीडा करत अनेक भोग भोगून तो इथे इहलोकात मनुष्य रूप प्राप्त करून बलशाली राजा होतो। तो राजा झाल्यावर हत्ती घोडे रथांनी संपन्न होऊन दासदासींनी युक्त असा राजांकडून पूजित होतो व शतवर्ष जीवित राहतो। कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला उपवासद्वारा पवित्र होऊन दीपक दान करावा। चंदनी पुष्पांनी गोपेश्वराचे पूजन करून रात्री जागरण करावे। राजा, त्याचे जे फल सांगितले आहे ते तुम्ही ऐका। जितके पुष्प फल व दीपकांची संख्या तितके 1000 युग मनुष्य शिवलोकात पूजित होतो। राजेंद्र, त्या तीर्थात जो उत्तम कमलपुष्प तीळ व दयाने शिवलिंगाचे विधीपूर्वक भक्तीने पूजन करतो
त्याचेही फल ऐका. जितकी तिळाची नि कमळाची संख्या, तसेच जितके दही तितका तो शिवलोकात आनंदाने यथेच्छ राहतो. त्या तीर्थात जे काही दान दिले जाते ते करोडपट होते, किंबहुना ते अगणित असते. हे अत्युत्तम तीर्थ मी तुम्हाला सांगितले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील गोपेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 174वा अध्याय पूर्ण झाला. तर हे गोपेश्वर तीर्थ. पुढील अध्याय आहे अध्याय 175वा कपिलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. उत्तरे नर्मदा कूले भृगुक्षेत्रस्य मध्यतः कपिलेश्वरं तु विख्यातं विशेषात् पापनाशनम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, श्री नर्मदाच्या उत्तर तटावर भृगु क्षेत्राच्या मध्यभागी विशेषतः पापनाशक प्रसिद्ध कपिलेश्वर तीर्थ आहे. ज्या सनातन परमात्मा जगन्नाथ भगवान वासुदेवाचे पुराणात पठन केले जाते तेच कपिल रूपात अवतीर्ण झाले. खाली लोक, पाताळ व सुतल, त्याखाली अनुक्रमे वितल, गभस्तिग किरणांनी प्रकाशित व अंधतामिस्त्र आहे. खाली विशाल सप्त पाताळ स्थित आहे. इथे खालील लोक पाताळ नावाने संबोधले आहेत. इथे खालील लोक पाताळ नावाने संबोधिले आहेत. तिथे पुराण परमेश्वर परमात्मा श्री ब्रह्मदेव, महादेव, श्री शिवशंकर व गरुडध्वज श्री विष्णू सर्वत्र स्थित आहेत. ते सिद्धदेवांकडून पूजित आहेत. राजेंद्र, पाताळात वसलेल्या जगद्गुरु कपिलाच्या समक्ष क्षणभरात सागरपुत्रांचा विनाश झाला. मुनिश्रेष्ठ कपिल भस्मभूत झालेल्या पुत्रांना पाहून पापाचे चिंतन करत अतिशय शोकग्रस्त झाले. सर्व संग परित्याग करून चित्त विषयरहित केल्यावर 60,000 सागरपुत्रांचा विनाश माझ्याद्वारे योग्य नाही. केलेले कार्य बदलण्याचा अन्य कोणताही उपाय नाही. यामुळे पापविनाशक कपिल तीर्थावर जाऊन स्वतःचे पाप नष्ट करावे. त्यानंतर मुनिश्रेष्ठ कपिल पाताळ निवास त्यजून महान श्री नर्मदा तटावर स्थित झाले व त्यांनी उग्र तप केले. विविध उग्र उपवास तसेच स्नान दान जपादीने सनातन भगवान श्री शंकराचे पूजन करून त्यांना वैराग्य प्राप्त झाले. त्या तीर्थात स्नान करून जो कपिलेश्वराचे पूजन करतो त्याला निसंशय हजारो गोदानाचे पुण्यफल लाभते. जो ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला विधिपूर्वक स्नान करून भक्तीने सत्पात्री ब्राह्मणांना थोडेफार दान देतो, भगवान श्री शिवशंकराने त्याचे अक्षय फल सांगितले आहे. अंगारकी चतुर्थीला अथवा नवमीला पुरुष वा स्त्रीने भक्तिपूर्वक स्नान करून उपवास केल्यास अनुपम रूप, ऐश्वर्य, सौभाग्य व उत्तम संतती हे सर्व 7 जन्मापर्यंत पुन्हा नित्य प्राप्त होते. जो पौर्णिमा अमावस्येला त्या तीर्थावर स्नान करून पितरांचे पिंडदान करतो त्याचे ते पितृगण 12 वर्षांपर्यंत तृप्त होऊन देवलोकात जातात. नृपश्रेष्ठ, जो त्या तीर्थात भक्तीने उत्तम दीपदान करतो त्याच्या शरीराची कांती तेजस्वी होते. त्या तीर्थात मरण पावलेल्या प्राण्यांना निश्चितच सदा सर्वदा शिव मंदिरातून निवृत्तीरहित गती प्राप्त होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कपिलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 175वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे कपिलेश्वर तीर्थ हे आहे. कपिल मुनींनी इथं साधना केलेली आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 176वा पिंगलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन महीपाल पिंगला वर्तमुत्तमं तीर्थ सर्वगुणोपेतं कामिकं भुवि दुर्लभम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर सर्व गुणांनी युक्त इच्छापूर्वक पृथ्वीवर दुर्लभ उत्तम पिंगलावर्त तीर्थास जावे. पूर्वजन्मी केलेले वाचिक, मानसिक व कर्मच सर्व पाप पिंगलेश्वराला पाहून विलीन होते. राजा, तिथे देवस्थानात केले गेलेले स्नान दान सर्व अक्षय होते असे श्री शिवशंकराने सांगितले. पृथ्वीवरील सर्व तीर्थातून पवित्र जल काढून त्या तीर्थक्षेत्री खनन करून त्यात ते जल टाकले. त्यामुळे ते देवकुंड संबोधले जाते. युधिष्ठरने विचारले, ब्राह्मण श्रेष्ठ, ते देवकुंड कसे बनले? सर्व देवांनी तिथे सर्व तीर्थांचे जल कसे टाकले? ब्राह्मण, हे सर्व आपण मला सांगावे. माझे मन हे श्रवण करण्यास उत्सुक आहे.
मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, जेव्हा भगवान श्री शंकर कमंडलू घेऊन देवांसह त्रिशूळाच्या शुद्धीकरिता मंगलमय संपूर्ण पृथ्वी मंडलावर भ्रमण करत होते, तेव्हा देवांनी प्रभास आदी तीर्थात स्नान केले. त्याने सर्व तीर्थांचे जलस्व पात्रात ठेवले. शूलभेद तीर्थात पोचल्यावर शूलधारी शिवाचे शूळ सिद्ध झाले. तेथून झरणारे दिव्य जल घेऊन ते सर्व भृगुकच्छला आलेत. देवांनी तिथे ब्राह्मणांच्या तसेच राजांच्या हविभाग ग्रहणाने अति व्याकुळ देवमुखी पिंगलाक्षी व रोगग्रस्त अग्नीला उग्र तपात स्थित राहून श्री महेश्वराचे ध्यान करताना पाहिले. तेव्हा ते लोकांचे कल्याण करणाऱ्या भगवान श्री शंकराला म्हणाले, हे श्री शिवशंभू, पिंगलाक्षी रोगग्रस्त अग्निदेवावर आपण प्रसन्न व्हावे, ज्यामुळे याचे शरीर हवी ग्रहणात समर्थ होईल. श्री महेश्वर ते हे पुन्हा पूर्ववत होतील असे आपण करावे. ईश्वर वदले, अहो देवगण, अग्निदेवाच्या तपाने मी संतुष्ट आहे. तुमच्या श्रेष्ठ वचनाने मी विशेष प्रसन्न आहे. तेव्हा याला विशेष रूपात इष्टवर देतो. अग्निदेव म्हणाले, देवेश, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात आणि मला इष्टवर देऊ इच्छिता तर आपण चंद्र सूर्याला नेत्र बनवून इथे स्थिर राहावे. तसेच हे श्री शिवशंकर, माझे शरीर पुन्हा जसे होते तसे नवीन व्हावे. त्रिलोचन भगवान, आपण तसेच करावे. आपणास माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर सर्वांचे कल्याण करणाऱ्या श्री शिवशंकराने सूर्यरूप मूर्ती बनवून त्या अग्निदेवाचा रोग पूर्णतया दूर केला. पुन्हा नूतन देहधारी अग्निदेवाने श्री शंकराला सांगितले, हे श्री शिवशंभू, सर्व रूपधारी आपण प्राण्यांच्या उपकारार्थ, रोगनिवारणार्थ तसेच पाप विनाशनार्थ, कल्याण आणि सुखाच्या वृद्धीसाठी इथे स्थित राहावे. महात्मा अग्निदेवाने असे सांगितल्यावर श्री शिवशंकर अवतरले आणि देवांना वदले, देवगण, माझ्या उत्तरेला पवित्र देवरूप एक कुंड तयार करून समस्त देवगणांनी तीर्थक्षेत्रांतून आणलेले सर्व पाप विनाशक, सर्व रोग विनाशक दिव्य जल सोडावे. अशी आज्ञा दिल्यावर सर्व देवांनी उत्तरेकडे कुंड बनवून त्यात तीर्थक्षेत्रांचे जल सोडले. श्री शिवशंकराला पुढे करून ते सर्व देव म्हणाले, जो कोणी या कुंडात रविवारी मृत्तिकेचे लेपन करून स्नान करेल आणि श्री नर्मदाच्या जलात देवांना स्नान घालून पितृश्राद्ध श्रद्धेने पूर्ण करून यथाशक्ती सत्पात्री दान देऊन भगवान पिंगलेश्वराचे पूजन करेल, त्याचा स्वर्गात निवास होईल, असे देवांनी सांगितलेले संपूर्ण जगाने ऐकावे. पृथ्वीवर मनुष्याला अनेक व्याधी असतात. क्षयरोग, गजकर्ण, अस्थमा, ज्वरपीडा, पंचभूतामुळे निर्माण होणारे विकार, नेत्ररोग आदी सर्व रोग या तीर्थात 7 रविवारी स्नान केल्यास नष्ट होतात. 108 रविवार स्नान करून शुद्ध झाल्यावर भगवान श्री शिवशंकराचे पूजन करून ब्राह्मणाला तिळपात्र दिल्यास ज्याप्रमाणे गरुडाद्वारा सापांचा विनाश होतो, त्याप्रमाणे शतप्रकारचे कुष्ठरोगही नष्ट होतात, असे सांगून सर्व देव स्वर्गात पोहोचले. श्री मार्कंडेय वदले, मनुष्याने नद्यांमध्ये या कुंडात व तलावात नित्य स्नान करावे. असे केल्याने तो सर्व पापातून मुक्त होतो. 66,666 तीर्थात स्नानदानाने जे पुण्यफल मिळते त्यापेक्षा जास्त देवकुंडात पुण्यफळ मिळते. राजा, जो देवकुंडात स्नान करून पितरांचे तर्पण करून देवादिदेव श्रेष्ठ पिंगलेश्वराचे पूजन करतो, हे भरत वंशोत्पन्न राजा, तो निस्संदेह अश्वमेध व वाजपेय या दोन्ही यज्ञांचे पुण्य प्राप्त करतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पिंगलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 176वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे खूप सुंदर रीतीने पिंगलेश्वर तीर्थ आणि पिंगलेश्वर तीर्थाच्या इथं देवकुंड कसं निर्माण झालेलं आहे याची खूप सुंदर वर्णन केलेलं आहे आणि त्याचं महात्म्यसुद्धा वर्णन केले. सर्व तीर्थांच्या इथलं जल तिथं देवांनी आणि भगवान श्री शंकरांनी तिथं एकत्रित आणलेलं आहे आणि त्यामुळे ते जल अत्यंत सर्व रोगनाशक आहे आणि तिथे स्नान केल्यास आणि ज्यांना काही त्रास आहे त्यांनी किती कालावधी तिथं स्नान करावं हे सुद्धा इथं विस्ताराने दिलेलं आहे.
तर अशी ही तीर्थ आहेत. तर तीर्थ ही आपणाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पीडा दूर करण्याचं सामर्थ्य ह्या तीर्थांच्या ठिकाणी आहे. आपल्या कर्मामुळेच, आपल्या चुकीच्या कर्मामुळेच आपणाला अनेक व्याधी, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक व्याधी होत असतात आणि ते व्याधी दूर करण्याचं सामर्थ्य या तीर्थाच्या ठिकाणी असलेल्या जलामध्ये असतं, तिथे असलेल्या मातीमध्ये असतं. म्हणून इथं या तीर्थाच्या ठिकाणी तिथली माती अंगाला लेपण करून मग या कुंडात स्नान करावं असं सांगितलेलं आहे. तर ती तीर्थाच्या ठिकाणची माती आणि तिथलं जल हे सुद्धा अत्यंत ऊर्जावान असतं. त्याचा उपयोग शारीरिक व्याधी दूर करण्यासाठीही होतो. मानसिक आपले दुर्बलता असते, मानसिक विकार हे सुद्धा दूर होतातच होतात. त्याचबरोबर तीर्थाच्या ठिकाणचं जल तिथे त्या जलात स्नान करणं, ते जल प्राशन करणं हे सर्व शारीरिक रोग दूर करण्यासाठी सुद्धा मदत करत असतात. नर्मदा तटी अनेक आजार असलेले व्यक्ती चालतात, तर त्यावेळेला अनेकांचे अनेक दुर्धर आजार बरे झालेल्या घटना आजही आहेत. त्यांचे व्हिडिओ यूट्यूबला आहेत आणि अत्यंत दुर्धर आजार हे सुद्धा तिथे यात्रा केल्याने दूर झालेले आहेत. हे प्रत्यक्ष आजही घडत आहे. तर असं हे तीर्थाच्या ठिकाणचं महात्म्य आहे. आत्ताच मी एक व्हिडिओ पाहिला आता, तर त्यामध्ये त्यांना किडनीचा आजार होता आणि तर किडनीचा आजार असताना किडनी त्यांच्या निकामी झाल्या होत्या आणि अशा व्यक्तीने ठरवलं की नर्मदा परिक्रमा करायची आणि त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. संपूर्ण परिक्रमा असताना त्यांनी मैयाचं जल प्राशन केलेलं आहे आणि त्यांच्या किडनीची सुधारणा झालेली आहे. ही आत्ता घडलेली घटना आहे, आत्ता घडत असलेल्या घटना आहेत. तर अशा पद्धतीने अनेक अशी हजारो अशी उदाहरणं आहेत. तर आता पुढील अध्याय आहे अध्याय 177. भूतीश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. भूतीश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. भूतीश्वरम ततो गच्छेत सर्वतीर्थेष्व नुत्तमं दर्शनादेव राजेंद्र यस्य पापं प्रणश्यति. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर सर्व तीर्थात श्रेष्ठ भूतीश्वर तीर्थात जावे, ज्याच्या केवळ दर्शनाने मनुष्याचे पाप नष्ट होते. कुंतीनंदन, पूर्वी त्या स्थानी देवादिदेव श्री शंकराने शरीराला भस्माचे लेपन केले होते, त्यामुळे त्या स्थानाचे नाव भूतीश्वर झाले. मनुष्य त्या तीर्थात पुष्य नक्षत्र अथवा विशेषतः जन्म नक्षत्रात तसेच अमावस्येला भूतीश्वर तीर्थात स्नान करून करोडो कुलांचा उद्धार करतो. राजा, त्या तीर्थात जो भक्तीने अंगाला भस्मलेपन करतो त्याचे जे फल सांगितले आहे ते तुम्ही ऐका. शिवालय रूप शरीरात जितके भस्मकण लागले असतात तितके 1000 वर्ष मनुष्य शिवलोकात पूजित होतो. प्राचीन ऋषींनी सांगितलेले सर्व शास्त्रात प्रशंसित असे भस्मस्नान सर्व स्नानात श्रेष्ठ मानले जाते. जो नित्य प्रतिदिन 3 वेळा आग्नेय भस्म स्नान करतो त्याचे पाप नष्ट होते. हे भरतवंशोत्पन्न राजा, दिव्य स्नानापेक्षा वायव्य स्नान श्रेष्ठ आहे व वायव्य स्नानापेक्षा ब्राह्मण स्नान उत्तम आहे. ब्राह्मण स्नानापेक्षा वारुण स्नान उत्तम आहे. वारुण स्नानापेक्षा आग्नेय स्नान श्री ब्रह्मदेवाने श्रेष्ठ सांगितले असल्यामुळे मनुष्याने सर्व प्रकारांत आग्नेय स्नान करावे. राजा युधिष्ठिरने सांगितले, ऋषी श्रेष्ठ, आग्नेय, वारुण, ब्राह्म, वायव्य व दिव्य स्नान कशा रूपात सांगितले आहे ते मी ऐकू इच्छितो. तर आता इथे काय सांगितलंय की त्या तीर्थात जो भक्तीने अंगाला भस्मलेपन करतो त्याचे जे फल सांगितले आहे ते तुम्ही ऐका. तर इथे भस्मस्नान सांगितलेलं आहे, त्याला आग्नेय स्नान असं म्हटलेलं आहे. आता इथे राजा युधिष्ठिरने सांगितले की
श्रेष्ठ ऋषी आग्नेय, वारुण, ब्राह्म, वायव्य व दिव्य स्नान कशा रूपात सांगितले आहेत ते मी ऐकू इच्छितो. मला खूप उत्सुकता आहे. श्री मार्कंडेय वदले, भस्म स्नान म्हणजे आग्नेय स्नान व अवगाह्य स्नान म्हणजे वारुण स्नान होय. आपोहिष्टाम या मंत्राने होणारे स्नान ब्राह्मस्नान, तर गोरज मुहूर्ताला केलेले स्नान वायव्य स्नान. पांडव श्रेष्ठ, प्रातःकाली सूर्यदर्शन होताच केलेले स्नान गंगाजला स्नानासारखे असते. त्या स्नानाला 5वे दिव्य स्नान संबोधिले आहे. भूतेश्वर तीर्थात सर्व प्रकारे स्नान करून सर्वेश्वर श्री शंकराचे जो पूजन करतो तो अंतर्बाह्य शुद्ध होतो. जे त्या तीर्थात परमश्रेष्ठ सूक्ष्म व अतिंद्रिय नित्यपदाचे ध्यान करतात ते निस्संदेह धन्य आहेत. हे तीर्थ सर्व तीर्थांत श्रेष्ठ आहेत. त्या तीर्थांच्या केवळ दर्शनाने मनुष्याचा पापक्षय होतो. तिथे स्नान करून भगवान श्री शिवशंकराच्या पूजनाने राज्यप्राप्ती होते, जपाने सम्यक शुद्धी होते, तर ध्यानाने अनंत भाव प्राप्त होतो. ओम ज्योतिस्वरूप अनादि मध्यरहित अव्यक्त सर्व जीवात स्थित सर्व योगेश्वर सर्व लोकेश्वर मोह शोकरहित श्रेष्ठ दान प्राप्त करण्यायोग्य अगम्य भगवान श्री शिवाच्या पूजनाने कल्याण होते. राजा, त्या तीर्थात जो स्नान करतो तो अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त करतो. मोक्षाची अपेक्षा करणारा मानव हे जाणत नाही. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील भूतीश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 177वा अध्याय पूर्ण झाला. काय सांगतायत इथे आपण परत एकदा जरा वाचूया. मी हे भस्म स्नान करते. अग्निहोत्राचं भस्म असतं. तर ज्या वेळेला आपणाला खूप असं खाली खाली वाटतं, असं काहीच म्हणजे काही कारण कळत नाही काय किंवा असं वाटतं, तर त्यावेळेला आपण जर भस्म लावलं आणि भस्म लावायचं आणि नंतर उठण्यासारखं आपण ते लावू शकतो. आता इथे कोरडं पण दिलं आहे, पण आपण उठण्यासारखं लावलं तर ते थोडं उठण्यासारखं लावून आपण कोरडं हे केलं तर ते असं निघून जाईल, पण उठण्यासारखं आपण ते लावू अंग ओलं करून आपण भस्ममध्ये पण थोडं पाणी मिसळून ते लेपन करू शकतो आणि त्यानंतर मग आंघोळ करायची. तर तसं केलं तर निश्चितच खूप फायदा होतो आणि खूप जाणवतं हे आहे. तर मध्ये आधी मी अग्निहोत्र करते, तर त्यानुसार मध्ये आधी अशा पद्धतीने जेव्हा भस्माचं जेव्हा आपल्याला कळत नाही काय चाललं आहे, काही खूप असं थकल्यासारखं वाटतं, मानसिक आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा जर काहीच कशातच मन लागत नाही, अशा पद्धतीने पण अवस्था होतात आणि तर त्यावेळेला भस्मस्नान फार मदत करतं हे आहे. हे मी प्रत्यक्ष पण अनुभव घेते आता मला. आणि त्यामुळेच इथे भस्माचं जे लेपन आहे हे शिवशंकराला पण जर आपण सगळ्याच त्यांच्या फोटोमध्ये त्यांच्या गळ्याच्या इथे भस्मलेपन आहे, कपाळाला भस्मलेपन आहे. तर ही जी स्थानं आहेत तर तिथे जर भस्म लावलं गेलं तर नकारात्मक शक्तींपासून सुद्धा आपला बचाव होत असतो आणि तिथे काही व्याधी असतील तर ते सुद्धा दूर करण्यासाठी भस्म मदत करत असतं. तर भस्म कशा पद्धतीने काय करतं माहीत नाही, म्हणजे ते खूप मोठा विषय होईल किंवा त्याच्यावरती सतत त्याचा प्रयोग करून त्याचे शास्त्रीय दृष्टिकोनातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून काय बदल होतो हे मोजता पण येऊ शकतात. परंतु भस्म स्नान केल्यानंतर बदल जाणवतो हे नक्की आहे. तर असं हे आहे. तर त्यामुळे इथे दिलेलं आहे की खूप छान रीतीने एक एक बारकावे आहेत. हे सर्व आपणाला ही पुराण आपणाला एक एक कितीतरी गोष्टी आपणाला यामध्ये सांगितल्या जातात. ह्या कथांच्या माध्यमातून कितीतरी आपणाला रोजच्या जीवनातले उपायसुद्धा इथे सुचवले जातात. आपल्याला पाण्याने आंघोळ करणं हेच आपल्याला माहीत आहे, परंतु भस्म लावूनसुद्धा आपण आंघोळ करू शकतो आणि ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते दिव्य स्नान आहे आणि भस्मस्नान हे सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे सर्व स्नानांमध्ये. तर ही आहे.